आज एक गंमत जम्मत ब्लॉग आहे आज. मज्जा मज्जा नो लाईफ. चला मी तुम्हाला दाखवतो की आज आहे ना व्योमचं आहे वॅक्सिनेशन. आणि त्या गल्लीमध्ये गेल्यानंतरच त्याला कळतं की आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहे. आणि जो तो गोंधळ घालतो ना, आज मी बघाच काय गोंधळ घालतो नॉन स्टॉप. म्हणजे इंजेक्शन तर लांबच राहिलं, नुसतं जायला पण देत नाही तो. त्या गेट दिसला ना, तो एरिया दिसला ना, तरी पण तो आता रडायला चालू करेल. लेट्स गो. चिवाला 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 ग. कसा गुड बॉय आहे तो, गुड बॉय आहे तो. चला अम्मा आली बा. अम्मा अम्मा चला अम्मा. करा मला नाही भेटले आज. खूप दिवसांनी आला ना. व्हेरी सरप्रायझिंग आज. आणि तिची ट्यूब पेटली नाही वाटतं. काय ट्यूब. चल चला तिकडे जा. डॅडी लावतो. बेबी काय करतो बघ. काय कुठं चला. पण काय करू उठून मी. कुठे कुठे घंटी वाजलेली आहे. आपण पण उठलो. काय इकडे येऊन त्याला समज घेतो. आता आम्हाला बाहेर ढकलतो. तर मंडळी, या वेळेला जेव्हा मी वॅक्सिनेशन द्यायला गेलो होतो, सरप्रायझिंगली तो रडला नाही. त्याला ते कळत होतं, पण ओके होता तो. येस, ऑब्व्हियसली जेव्हा त्याला वॅक्सिनेशन दिलं पायावरती तेव्हा तो रडला, खूप रडला. आणि खूप म्हणजे प्रचंड रडला. आणि तो ना असं मानत नाही. म्हणजे त्याला 4-4 जणांनी पकडून ठेवलं होतं. एकीने हात, दुसरीने हात पकडले होते, पाय पकडले होते, डॉक्टर होते. म्हणजे जवळजवळ 5 जण त्याला धरून होते त्याला वॅक्सिनेशन द्यायला. तर खूप गोंधळ घालतो तो वॅक्सिनेशनच्या वेळेला. नंतर घरी आलो आम्ही, व्यवस्थित झालं. बरं, गोवाच्या सिरीज जो व्लॉग चालू होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे काही प्रश्न होते. तर म्हटलं ते नक्कीच आपण हे करूया, त्याचं उत्तर देऊ. एक मेजर प्रश्न होता की तुम्ही जो विला घेतला होता त्याची प्राइसिंग काय आहे पर नाईट, किती कॉस्ट आहे किंवा काय आहे ते. तर ना त्याचा ना एक चार्ट आहे. तो चार्ट मी इथे लेफ्ट साईडला तुम्हाला लावेनच. तर वीकडेजला आणि वीकेंड्सचे रेट्स वेगळे आहेत. ॲज ऑफ नाऊ ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हे रेट्स आहेत. वीकडेजला इट इज 20,000 आणि वीकेंड्सला इट इज 25,000. ऑक्टोबरचे रेट्स वेगळे आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पण रेट्स जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर ते रेट्स वेगळे, बिकॉज ऑब्व्हियसली पीक सीझन आहे तर रेट्स वेगळी असणार आहेत. आता ह्याच्यामध्ये 10 जणं इन्क्लुडिंग आहेत. म्हणजे हा जो रेट आहे, समजा 20,000 रुपये वीकेंडचा जो वीकडेजचा जो रेट आहे, त्याच्यामध्ये 10 पीपल आर अलाउड टू स्टे. 10च्या वरती जर कुठलीही जास्ती अजून समजा 12 लोक असतील किंवा 15 लोक असतील तर त्याचं पर पर्सन 2,000 रुपये आहे. सो इफ यू आस्क मी, रेट वाईज बघायला गेलं ना तर खूप कमी आहे. 2,000 रुपये पर पर्सन आज एवढा चांगला विला कुठे नाही मिळत.
आणि एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज असताना म्हणजे बार्बेक्यू म्हणा किंवा काय म्हणतात एअर फ्रायर म्हणा, प्रायव्हेट पूल म्हणा, बिकॉज ह्या सगळ्या गोष्टींना ॲड ऑन असतात. जेवढ्या जेवढ्या तुम्ही गोष्टी घेणार त्या सगळ्या ॲड ऑन गोष्टी होत राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे झोमॅटो स्विगी अवेलेबल आहे. तुम्हाला जर जेवण करायचं नसेल तर तुम्ही झोमॅटो स्विगी करू शकता. बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे कॅफीमध्ये, तिथे तुम्ही बिर्याणी ऑर्डर करू शकता. तिकडे तुम्हाला लॅटिन अमेरिकन ब्रेकफास्ट मिळतो, त्या गोष्टी सगळ्या तिथे मिळतात. बट बिर्याणी तिथे एक आहे ती मिळते, मेनूमध्ये नाही आहे, बट तुम्ही तिथे बिर्याणी ऑर्डर केली तर लगेच तुम्हाला ती तुमच्या काय म्हणतात विलामध्ये येऊन जाईल. आणि फिरायला तर भरपूर काही आहे तिकडनं. 20-25 मिनटावरती कलिंगूट बीच आहे, नंतर ओझाण बीच आहे, फोर्ट अगुड आहे, बरंच काही. आम्ही खूप वेळा फिरलो आहे, त्यामुळे ह्यावेळेला आम्ही जास्ती फिरणं ठेवलं नव्हतं. येस, समीक्षाला काही ज्या थोडं काय बघायचं होतं, तिला तिच्या पर्स्पेक्टिव्हनी जे गोवा होतं ते तिला बघायचं होतं, म्हणून आम्ही त्या गोष्टी तिला दाखवल्या. आणि बऱ्याचशा वेळेला मी तर विलामध्ये होतो, मजा केली, स्पेंड सम टाईम. म्हणजे ना एक गोष्ट आहे, 4 बेडरूम्स आहेत, चारीच्या चारी बेडरूम्स आहेत ना लॅविश आहेत, मोठ्या आहेत. म्हणजे मला विचारायला असं नाही की एक छोटीशी बेडरूम आहे आणि बाजूला अजून एक छोटीशी बेडरूम आहे. सगळ्या चारीच्या चारी बेडरूम लॅविश आहे. म्हणजे त्या एका बेडरूममध्ये जवळजवळ 5 जण आरामात राहू शकतात, एवढा मोठी ती बेडरूम आहे. तर सगळी डिटेल्स मी ऑलरेडी एक ब्लॉग टाकला आहे गौरव वायकुळ यूट्यूब चॅनलवरती. त्याचं एक थंबनेल आहे, ते नक्कीच तुम्हाला दिसत असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंकसुद्धा दिली आहे, तर नक्की चेक करा. डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे. हा एक मेन प्रश्न होता की विलाची प्राईस काय आहे ती आणि विला कुठे आहे. तर विला हा सिओलिम गोवामध्ये आहे, मारना सिओलिम म्हणून आहे. तर तिथे हा विला आहे, नॉर्थ गोवा साईडला आहे. तिकडनं मग अशी म्हटलं मी की 20-25 मिनटावरती कलिंगूट बीच आहे, जे हार्ट ऑफ गोवा. म्हणजे युजली जेव्हा पण कोणी गोव्याला जातं तर सगळे म्हणतात कलिंगूट बीचला जायचं, तर ते 25 मिनटाच्या अंतरावरती, विच इज व्हेरी नियर बाय. अजूनही प्रश्न होते की किती तुम्हाला खर्च आला किंवा काय. बघा, मेन तर प्रश्न हा होता की विलाची प्राईस किती, मी तुम्हाला सांगितली. आम्ही 4 नाईट्ससाठी होतो. नंतर आम्हाला ट्रॅव्हल, आता सिन्स वी आर ट्रॅव्हलिंग ऑन अ CNG कार, ट्रॅव्हलिंगना खूप कमी लागले पैसे, बिकॉज आम्ही 3 वेळा गाडीमध्ये CNG फिल केला. फॉर्च्युनेटली आम्हाला ज्याही ठिकाणी गेलो तिथे CNG मिळाला आणि वेटिंगही नव्हतं. आणि एकदा CNG फुल करायला आय थिंक 750-700 रुपये लागतात. सो माझ्या मते जाताना काहीतरी 3दा फुल केला, सो 2100 रुपये झाले. येताना पण तेवढेच लागले, 2100 रुपये. आणि तिथे मध्ये आम्ही ना गोव्यामध्ये आहे ना CNG नाही फिल केला. गोव्यामध्ये मात्र आम्ही आहे ना पेट्रोल टाकलं, बिकॉज CNG 98 रुपीज होता आणि पेट्रोल 101 रुपये होता. सो हार्डली एनी डिफरन्स आहे. पण CNGला तिथे लाईन खूप होती, तर म्हणून आम्ही त्यावेळेला तिथे पेट्रोल टाकलं आणि ते फिरत होतो. सो मला विचाराल तर एक 5-6 हजारामध्ये जाऊन येऊन आलो आम्ही काहीतरी आरामात. आणि बिकॉज येस, गाडीचं ॲव्हरेज पण चांगलं होतं, सो एक 5-6 हजारामध्ये हे सगळं आमचं कॉस्टिंग झालं. टोल्स नाही आहेत, कुठेही आम्हाला टोल नाही लागले किंवा काय, बिकॉज टोल्स चालू आहेत पण अजूनपर्यंत ते काय म्हणतात ॲक्टिव्ह नाही आहेत किंवा तिथे कलेक्शन होत नाही आहे. बरं, ह्याचा एक व्हिडिओ, मुंबई टू गोवाचा एक डिटेल व्हिडिओ, रस्त्याची परिस्थिती कशी आहे, काय आहे, हे सगळ्याचा ना एक व्हिडिओ मी केलेला आहे जाताना. तर तो व्हिडिओ उद्या सकाळी 9 वाजता येईल गौरव वायकुळ यूट्यूब चॅनलवरती, तर नक्कीच बघा तो. मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे दाखवण्याचा की कुठे काय डायव्हर्जन्स आहेत किंवा कुठे काम चालू आहे किंवा कुठे वेळ लागू शकतो. बिकॉज कोकणामध्ये आत्ता आपण गावी जाणार आहे गणपतीसाठी, तर ही बरीचशी जी मंडळी ती गाडीने ट्रॅव्हल करणारी असणार आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की रस्ते कसे असतील, टोल लागेल का, किती वेळ जाईल. तर एक अंदाज मी तुम्हाला दाखवला आहे त्या व्हिडिओमध्ये, तो मी उद्या सकाळी 9 वाजता येईल, नक्की तो बघा तो व्हिडिओ. आणि येस, असं सगळं होतं. आणि उद्याचा मात्र जो व्लॉग आहे दुपारी 1:30 वाजता मायराज कॉर्नरवरती जो येणार आहे, तो एकदम गंमत व्लॉग आहे, बिकॉज व्हेरी फर्स्ट टाईम व्योम्सच्या संदर्भामध्ये तो व्लॉग आहे काहीतरी. आणि तुम्हाला उद्याच कळेल काय आहे तो 1:30 वाजता व्लॉग, तर नक्की बघा. आणि परत अशा एका व्लॉगमध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय.